नमस्कार मित्रांनो, भाग 6वा. मागील घटना. अवी आपल्या स्कूटरवरून कामावर निघाला होता आणि रोजच्या सवयीप्रमाणे कॉलेजच्या गेटजवळून जात होता. त्या दिवशी कॉलेजच्या गेटवर अचानक कविता त्याला तिच्या स्कूटीवरून आत जाताना दिसली होती. नंतर अवी रोज तिला पाहण्यासाठी कॉलेजच्या गेटवर येऊन थांबू लागला होता. पण कवितासोबत नेहमी तिची मैत्रीण पूजा तिच्या स्कूटीवर असायची आणि पूजाच अवीच्या दिशेने बघायची. पण अवीच्या मनातलं प्रेम फक्त कवितासाठी होतं. अवीला पूजाला टाळून कविताला आपलंसं करायचं होतं. अवी याच विचारात काही दिवस मग्न असताना एक चमत्कारच घडला होता. कविताच त्याला भेटायला त्याच्या मोबाईल शॉपीत आली होती. आता पुढे SK मोबाईल शॉपीमध्ये नेहमीप्रमाणे मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांची गर्दी होतीच. बाजूला एका कोपऱ्यात कविता अवीजवळून कस्टमर बाजूला जाण्याची वाट पाहत उभी होती. कविता अवीकडे सतत पाहत होती, पण अवीचे तिच्याकडे लक्ष नव्हते. कंटाळलेली कविता कधी अवीकडे पाहत होती, तर कधी बाहेर, तर कधी हातातल्या घड्याळात पाहत होती. अवीजवळून कस्टमर बाजूला होताच अवी मोकळा होण्याची वाट पाहत उभी असलेली कविता पटकन अवी असलेल्या काउंटरसमोर गेली. कविताला अचानक समोर बघून अवीचा चेहरा अचानक एवढा सुखावला की त्याचा आनंद गगनात मावेन असा झाला होता. लगेच कविता आनंदाने अवीला म्हणाली, हाय. अवी कविताकडे बघत हसत म्हणाला, हाय कविता, तू? कविता अवीकडे पाहतच राहिली होती. ही अनपेक्षितपणे घडलेली घटना त्याला गोंधळून टाकणारी होती. अवीने स्वतःला सावरत तिला चाचपडत विचारलं, आता काय हवं आहे? कविता अवीकडे पाहतच स्वतःशीच मनातल्या मनात म्हणाली, तू, मला तूच हवा आहेस. ती मनातल्या मनात पुटपुटल्याने अवीला ऐकू न आल्याने अवीने पुन्हा तिला विचारलं, मोबाईल आहे ना ठीक? कविता अवीकडे लाजऱ्या नजरेने पाहतच राहिली होती. मग अवीने कविताच्या डोळ्यासमोर चिटकी वाजवून म्हटलं, ए कविता, कुठे आहे तुझं लक्ष? मी विचारतोय आत्ता काय हवं आहे तुला? दुसरा मोबाईल हवा आहे का? कविता सावध झाली आणि अचानक गोंधळली. ती दचकून चाचपडत म्हणाली, नाही. अवीने विचारलं, मग काय हवं आहे? गोंधळलेली कविता हातातला मोबाईल अवीकडे देत म्हणाली, या मोबाईलची बॅटरी चालत नाही आहे. अवी तो मोबाईल हातात घेत म्हणाला, ठीक आहे, मी चेंज करून देईन. अवी मोबाईलची बॅटरी चेंज करू लागला. बॅटरी बदलताना अवी मध्ये मध्ये कविताकडे पाहतच होता. कविताही मध्ये मध्ये अवीकडे पाहतच होती. अवीकडे पाहताना अचानक अवीचे लक्ष कविताकडे जाताच कविता गोंधळून दुसरीकडे पाहत होती. अवीने बॅटरी चेंज करून झाल्यावर मोबाईल कविताकडे देत तो म्हणाला, हा घे. कविता अवीच्या हातातून मोबाईल घेत अवीकडे पाहतच राहिली. अवीही कविताकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहतच होता. मोबाईल देताना अवीच्या हाताचा अचानक कविताच्या हाताला स्पर्श झाला. हे अवीच्या लक्षात आल्यावर लगेच अवी आपला हात झटकन मागे घेत म्हणाला, सॉरी. कविता लाजली आणि हसत म्हणाली, इट्स ओके. कविताने इकडे तिकडे पाहिलं. कस्टमर, कामगार, मॅनेजर सर्वजण आपापल्या कामात होते. कविताने मनातल्या मनात स्वतःशीच विचारलं, मी प्रपोज करू की त्याच्या प्रपोजची वाट पाहायची? नको, संधी नको जायला, मीच प्रयत्न करते. असा विचार करून कविताने पुन्हा इकडे तिकडे पाहिलं आणि अवीकडे बघत लाजत ती त्याला प्रपोज करण्याचा प्रयत्न करत म्हणाली, कविता गोंधळलेली बघून अवी आश्चर्याने म्हणाला, कविता अवीला आय लव्ह यू बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून शब्द फुटेनात. कविता पुन्हा प्रयत्न करत म्हणाली, आय वॉन्ट धिस बॅटरीज बिल रिसिप्ट. मग अवी म्हणाला, नो, हा तुझा मोबाईल अजून वॉरंटीमध्ये आहे, याचे बिल नाही, ही फ्री सर्व्हिस आहे. मग कविता त्याला ओके थँक्स म्हणाली आणि अवी तिला वेलकम म्हणाला. कविताने निघत त्याला विचारलं, आय कॅन गो नाऊ? अवी म्हणाला, या, बाय. कविताही त्याला बाय म्हणाली आणि तिथून निघाली. अवी कविताकडे हसत पाहतच होता. कविता अवीकडे मागे वळून बघत बघत पुढे चालू लागली होती. लगेच दुसरे कस्टमर अवीसमोर आले होते. कविता दरवाजाजवळ गेली होती. तिने थांबून एकदाच अवीकडे बघितलं आणि ती दरवाजातून बाहेर गेली. अवीही कस्टमरच्या चर्चेतून अधूनमधून कविताकडे पाहतच होता. दरवाजाबाहेर लावलेल्या आपल्या स्कूटीवर कविता बसली आणि पुन्हा तिने अवीकडे पाहिलं. अवी कविताकडे कस्टमर्समधून पाहतच होता. स्कूटीवर बसलेल्या कविताने स्कूटी स्टार्ट केली आणि त्याच्याकडे बघत हसत त्याला पुन्हा हळूच तिनं बाय केलं. अवीनेही आतून चोरून हसत कविताला बाय केलं.
कविता गालातल्या गालात हसली आणि आपली स्कूटी घेऊन तिथून निघून गेली. आवी स्वतःशीच हसत कामात मग्न झाला. त्या भीतीने कविताच्या मनात आवीबद्दलची भावना अधिकच स्पष्ट झाली होती. आता पूजालाही आवीशी संवाद साधायचा होता, म्हणून ती त्याचा पाठलाग करत होती. संध्याकाळची वेळ होती, साधारण 6च्या सुमारास. आभाळात केशरी रंगाची उधळण झाली होती आणि दिवस हळुवारपणे मावळतीच्या कुशीत विसावत होता. लांब रस्त्याच्या कडेला एका मोठ्या झाडाखाली पूजा अस्वस्थपणे उभी होती. तिचे डोळे लांब रस्त्याकडे लागून राहिले होते. आवी यावेळी कामावरून घरी जाताना याच रस्त्यावरून नेहमी जातो हे तिला माहीत झालं होतं, म्हणून ती त्या झाडाखाली त्याची वाट पाहत उभी होती. तिच्या हातात असलेल्या घड्याळावर तिची नजर सारखी जात होती. घड्याळातील काटे 6ची वेळ दाखवत होते. तिच्या शेजारीच तिची स्कूटी उभी होती, जणू तीही त्याच्याच प्रतीक्षेत होती. पूजा कंटाळून कधी लांब रस्त्याकडे पाहत होती तर कधी हातातील घड्याळाकडे पाहत होती. आता तिची प्रतीक्षा संपली आणि दूरवरून एक स्कूटर येताना तिला दिसली. ती स्कूटर आवीची आहे हे ओळखताच पूजाने पटकन त्या झाडामागे स्वतःला लपवून घेतले. आवी आपल्याच नादात पूजा लपलेल्या झाडाला पास करून पुढे निघून गेला. आवी तिच्या डोळ्यासमोरून पुढे जाताना पाहून पूजा झाडामागून बाहेर आली. ती क्षणांचाही विलंब न लावता आपल्या स्कूटीवर बसली आणि तिने स्कूटी स्टार्ट केली. रस्त्यावरून तिची स्कूटी वेगाने धावू लागली. ती आवीच्या स्कूटरच्या अगदी पाठोपाठ आपली स्कूटी नेत होती आणि काही क्षणातच तिने आवीच्या बरोबरीने आपली स्कूटी आणली. तिची बाजूला स्कूटी येताच आवीचे तिच्याकडे लक्ष गेले आणि लगेच पूजा हसऱ्या चेहऱ्याने आवीला हाय म्हणाली. आवी आपली स्कूटर चालवतच पूजाकडे पाहत हसऱ्या चेहऱ्याने तिला म्हणाला, ए हाय पूजा, तू इकडे कुणीकडे गेली होतीस? त्या दोघांच्या गाड्या रस्त्यावरून धावत होत्या आणि ते एकमेकांशी बोलत होते. पूजा थोडा विचार करत म्हणाली, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. मग आवी तिला म्हणाला, पूजा, तुला जसा हवा होता ना मोबाईल, तसा अजूनही मार्केटमध्ये नाही आला. मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला शोधण्याचा, पण नाही सापडला. पूजा मनातल्या मनात म्हणाली आणि सापडणारही नाही. आवीला तिच्या मनातलं बोलणं ऐकू आलं नाही. आवी पुढे म्हणाला, पण मी अजूनही प्रयत्न करेन. बघू सापडला तर मी नक्की तुला कळवेन. हे ऐकून पूजा त्याला म्हणाली, थँक्यू. बरं, तू आता कुठे चाललायस? आवी म्हणाला, नेहमीच्या ठिकाणी. मग पूजाने विचारलं, म्हणजे घरी ना? आवी म्हणाला, नो. मग पूजाने आश्चर्याने विचारलं, मग? आवी शांतपणे म्हणाला, रानात. पूजा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, रानात? आत्ता? यावेळी? आवी म्हणाला, हो. पूजाला त्याचं उत्तर अनपेक्षित वाटलं, म्हणून त्याने पुन्हा विचारलं, का? आता ह्यावेळी कशासाठी रानात? आवी म्हणाला, सांगतो नंतर कधीतरी. आणि मग अचानक त्यांच्या संवादाला विराम मिळाला, कारण 2 फाटे असलेल्या रोडवर ते दोघे पोहोचले होते. एक फाटा वसाहतीकडे जाणारा रोड होता आणि दुसरा फाटा जंगलात जाणारा रोड होता. आवीने आपली स्कूटर जंगलाच्या बाजूच्या रोडला वळवली आणि पूजाने आपली स्कूटी वसाहतीच्या बाजूच्या रोडला वळवली. आवी स्कूटी चालवतच पूजाला म्हणाला, बाय पूजा. पूजाही स्कूटी चालवतच आवीला म्हणाली, बाय. आवी आपल्या स्कूटरवरून जंगलाच्या रोडवरून आत गेला. पूजा काहीतरी विचारातच आपल्या स्कूटीवरून वसाहतीच्या रोडवरून आत गेली. थोड्या अंतरावर पूजाने अचानक आपली स्कूटी ब्रेकने थांबवली. पूजा काहीतरी विचारात रमली. आवी रानात कशासाठी जात होता हा प्रश्न पूजाच्या मनात घर करून राहिला. त्याच्या उत्तराने तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ती मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाली, जंगलात? पण आवी यावेळी जंगलात का जातो? पूजाने क्षणभर विचार केला आणि आपली स्कूटी तिने पुन्हा मागे वळवली. आवी यावेळी जंगलात का जातो हे पाहण्यासाठी तिने आपली स्कूटी जंगलात नेली. संध्याकाळची वेळ होती. सूर्यास्ताचा क्षण. डोंगरातील माळ रानावरच्या पायवाटेवरील एका मोठ्या झाडाखाली, ज्या झाडाखाली बसायला एक लाकडी बाक होता, आवी त्या बाकावर काहीतरी विचार करत बसला होता. त्याची नजर शून्य होती. तो कविताच्या विचारात पूर्णपणे बुडालेला होता. त्याला आठवला मोबाईल शॉपीत कविताच्या हाताला झालेला स्पर्श, आणि हे आठवून आवी अचानक खुदकन मनात हसला. चेहऱ्यावर हास्य ठेवून तो पुन्हा कविताच्या आठवणीमध्ये रमला. त्या बाकापासून दूर असलेल्या एका झाडामागून लपून पूजा आवीकडे पाहत होती. बाकड्यावर बसलेला आवी तिला पाठमोरा दिसत होता.
बाजूला तिची स्कूटी उभी होती. पूजा आवीकडे पाहत काहीतरी विचारात राहिली. पूजा मनातल्या मनात म्हणाली, म्हणजे याचा टाईमपास पॉईंट इथे आहे तर हाऊ रोमॅन्टिक. पण टाईमपाससाठी आणि असा सनसेटचा पॉईंट का निवडला? काहीतरी गम्य आहे याच्यात. आवीला भेटायलाच हवं, पण आता नको, पुन्हा कधीतरी त्याच्या मूडमध्ये. असा विचार करून पूजा आपल्या स्कूटीजवळ गेली आणि स्कूटीवर बसली. तिने चावी फिरवून स्कूटी स्टार्ट केली आणि ती तिथून निघून गेली. सूर्य हळूहळू डोंगराआड झाला आणि हळूहळू अंधार पसरला. बाकड्यावर बसलेल्या आवीने डोंगराआड जाणाऱ्या सूर्याकडे पाहिलं आणि तोही उठून तिथून निघाला. आता पूजा आवीच्या प्रेमात एवढी भान हरपून गेली आहे की आता तिच्या डोक्यात आवीच्या विचारांशिवाय दुसरा विचारच नाही आहे. ती त्याच्या प्रेमात इतकी हरवून गेली आहे की तिच्या रोमारोमात फक्त आवीच भिनला आहे. त्याच्या प्रेमात ती पूर्णपणे वेडी झाली आहे. पण या अथांग प्रेमाची आवीला मात्र तीळ मात्रही जाणीव नाही. त्याला तिच्या भावनांची काडी मात्र कल्पना नाही. पूजा त्याला संकेत देण्याचा हर प्रकारे प्रयत्न करत असली तरी त्याच्या मनात तिच्यासाठी कोणतीही भावना नाही. त्याला तिच्यात अजिबात रस नाही. त्याच्या नजरेत तिच्यासाठी कसलीच ओढ नाही. तरीही पूजाने आवीच्या प्रेमाचा पाठपुरावा करण्याचा दृढ निश्चय केला आहे. पूजाला मात्र अजूनही त्याचा शोध घ्यायचा आहे. आता त्याच्यासाठी ती अजून काय करते बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.